शांतताप्रिय मार्गाने होत असलेल्या आंदोलनावर तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठीमागचं कारण होतं। कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय, पोलीस सक्षम आहेत, पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता आणि जर शांतताप्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे ज्यांनी काढलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती। पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुलवं केलं तर ते योग्य नाही। आमची तुलना काही वेळेस लोक महायुती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत, असं बरोबर नाही। आमच्या महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही। आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर ड्रोनने सर्वेक्षण केलं जातंय, ड्रोनने नजर ठेवली जाते, जमावबंदी लागू झाली। हो, माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना। काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा? जी ताकद तुम्ही 2 दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी। आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे, मी मराठी आधी आहे। आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाईक हा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील। ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे। तर मी मंत्री नंतर आधी मी मराठी माणूस आहे आणि म्हणून या मोर्चाला पाठिंबा असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। तर ठाकरेंच्या या मोर्चामध्ये आता प्रताप सरनाईक सुद्धा सहभागी होणार आहेत। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा या बातमीला मोठं महत्त्व आलेलं आहे। कारण प्रताप सरनाईक हे खरं तर सत्तेतला एक भाग आहेत आणि महायुतीच्या सरकारमधला घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या सरकारमधले शिंदेंच्या गटातले हे मंत्री असताना ते ठाकरेंनी आयोजित केलेल्या या मोर्चाला जाणार आहेत। त्यामुळे निश्चितच राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांच्या या वक्तव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर मीरा रोड भाईंदर या ठिकाणी मराठी भाषिकांचा मोर्चा निघालेला आहे। सरळ मार्गाने निघणारा हा मोर्चा होता, शांततेत निघणारा मोर्चा होता। या ठिकाणी पोलिसांचं बळ एवढं मोठं लावण्याची गरज काय होती? मोर्चा निघण्याआधीच अशा प्रकारे एवढं मोठं पोलिसांनी कारवाई का केली? अशा प्रकारचे अनेक प्रश्न प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलेले आहेत। रात्री अपरात्री पोलिसांनी कारवाई का केली, धरपकड का केली, असे अनेक प्रश्न विचारलेले आहेत। आणि महायुती सरकारचा तुलना ही कोणाशी केली जाते आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। आणि त्यामुळे निश्चितच प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्याला मोठं महत्त्व प्राप्त झालंय।